Hello, good morning, and welcome to Rivers of Life Online. आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि रिव्हर्स ऑफ लाईफ चर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. Welcome to each one of you who are watching around the world. आणि सगळ्यांचं स्वागत आहे जे कोणी ते बघत असेल. And indeed, God is good. That's why we are able to sit and to acknowledge that He is a good God. आणि परमेश्वर चांगला आहे म्हणून आज इथं उपस्थित आहोत की हे सांगण्यासाठी की परमेश्वर चांगला आहे. In a time like this, people feel like, what exactly should we do in this pandemic? आणि अशा वेळामध्ये ज्यावेळेस पॅन्डेमिक चालू आहे आपण काय केलं पाहिजे असा विचार सगळ्यांनाच पडलेला असतो. Many of them think like, should we live or should we die? आणि बरेच लोकांना असं वाटतं की आपण जगायला पाहिजे का मेला पाहिजे. But one thing that Paul gave a very beautiful statement in the Bible. पण पौलानी बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे. He said that for to me to live is Christ and to die is gain. आणि बायबलमध्ये असं पौलानी सांगितलेलं आहे मरण हे माझ्यासाठी लाभदायक आहे. To live for me to live in Christ. आणि जगणं म्हणजे हे ख्रिस्तामध्ये जगणं आहे. Death is just the beginning to live with Christ for all eternity. आणि मरण जे आहे ते फक्त एक सुरुवात आहे येशू ख्रिस्त सोबत सर्व काळासाठी राहण्यासाठी. Death is not a stop for us. आणि जे मरण आहे आपल्यासाठी शेवट नाही आहे. It's just a beginning to enter into the most glorious and most beautiful place that we call as heaven. आणि ते एक फक्त सुरुवात आहे एक अद्भुत स्वर्गामध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी. Here Paul writes a letter to the Philippines. He writes from the jail. He writes there thinking about what should I talk to the Philippines. आणि पौलानी हे जे पत्र आहे ते लिहिलेलं आहे फिलिपी लोकांना जेवेळेस तो तुरुंगात होता तेवेळेस त्यांनी लिहिलेलं आहे. Paul encourages the church and gives them advice how to live in Christ. आणि ते पौलानी ते फिलिपी लोकांना उत्साह करून कसं जगलं पाहिजे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. He writes to them showing them that to live in Christ is much more. There is much more to live in Christ. आणि येशू ख्रिस्तामध्ये जगणं हे खूप अद्भुत आहे आणि अधिक आहे. Hallelujah. Paul had gone through many sufferings. आणि पौलाच्या जीवनामध्ये पण बरेचशा अशा समस्या होते. Paul knows his suffering is happening for a reason. आणि जे काही समस्या होते ते एक कारणासाठी आहे म्हणून सुद्धा त्यांना माहिती होता. And all this suffering he took it as he was living here on earth. आणि सर्व काही जे काही समस्या होत्या त्रास होते त्यांनी या पृथ्वीवर असताना त्यांनी भोगले. He went through shipwreck. He went through in many persecutions, but still he chose to live for us. आणि बरेचशे परिस्थितीमधून तो गेला तरी त्याने निवड केलं की ते आपल्यासाठी जगावं. He found joy in his afflictions. आणि या सगळ्यामध्ये पण त्यांनी आनंद असा त्याला भेटला आनंद असा त्याला वाटत होता. For he had strengthened. These things strengthens his faith. आणि हे सगळ्या गोष्टीमधून सुद्धा त्याला एक धैर्य मिळालं आणि विश्वासामध्ये त्याला दृढ असा उभा राहिला. And allowed him to serve as a strong witness for Christ. आणि हे सगळ्या गोष्टीमुळे येशू ख्रिस्तामध्ये दृढपणे तो सेवकाई करत राहिला. You can be a strong witness for Christ when you are alive. आणि जेवेळेस तुम्ही जिवंत असता तेवेळेस तुम्ही एक दृढ असं साक्षी येशू ख्रिस्तासाठी बनू शकता. And you can reach the highest goal according to what Christ has given you. आणि एक जे येशू ख्रिस्तानी तुमच्यासाठी नेमलेले जे गोष्ट आहे ते तुम्ही मिळून घेऊ शकता. Preaching and living out the word of God was Paul's highest goal when he lived on earth. आणि या पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्तानी दिलेल्या वचनानुसार जगणं हे सगळ्यात महत्त्वाचं जे लक्ष्य आहे ते होता पाऊलाचं. He literally presented his body as a living sacrifice according to Romans chapter 12 verse 1. आणि रोमकरास Chapter 12 verse 1. 12 आणि 1 अनुसार त्यांनी स्वतःचं जे शरीर आहे ते एक त्याग परमेश्वराला एक जीवन त्याग सारखं त्यांनी जगलं. In Romans chapter 12 verse 1 it says, appeal to you therefore brothers by the mercies of God to present your bodies as a living sacrifice, holy and acceptable to God, which is your spiritual worship. आपण रोमकरास 12 मध्ये बघूया. म्हणून बंधुजनो
देवाच्या दयेमुळे मी तुम्हास विनंती करीतो, तुमचे शरीर देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा, हे तुमची आध्यात्मिक सेवा आहे. Hallelujah. To live for Christ is such a gain on earth, not only for our beloved ones, but all across the world as we preach the gospel. आणि ह्या पृथ्वीवरती जगणं म्हणजे हे किती लाभदायक आहे, फक्त आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्या लोकांसाठीही. पण जेव्हा आपण स्वार्थ सांगत राहत असतो, Living for Christ in the kingdom in such a time like this is so beneficial for all those who are around us. आणि अशा काळामध्ये जेव्हा अशी परिस्थिती चालू आहे जगामध्ये, तेव्हाच आपण असं जिवंत असून परमेश्वराचं जे स्वार्थ सांगत असतो ते खूप महत्त्वाचं आहे. Paul presented his body as a living sacrifice and honored God at all opportunities as it came his way. आणि पौलानी जे आहे आपलं स्वतःचं शरीर ते जिवंत यज्ञाप्रमाणे परमेश्वराला अर्पण करून तो जगला या जीवनामध्ये. Therefore he can boldly therefore boldly he could say the statement as faithfully he ran the race that was set before him. आणि याच्यासाठी की तो साहसाने बोलू शकेल की त्यांनी जे काही त्याचं कार्य होतं, जे काही त्याचं बोलवणं होतं, त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे म्हणून. Like in Hebrews chapter 12 verse 1 he says, therefore since we are surrounded by such a great a cloud of witness, let us also lay aside every weight and sin which clings so closely, and let us run with endurance the race that is set before us. आणि इब्री करास 12:1 मध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणूनच विश्वास धरणारे पुष्कळ धडासारखे साक्षीदार संभवती असलेल्याने आपल्याला आढळतात, पण सर्व गोष्टी तसेच सहज गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्या समोर आहे ते शर्यत आपण चिकटीने पूर्ण करू. Only when we live for Christ can we endure the race that is set before us. आणि आपल्यासाठी जे शर्यत जे ठेवलेलं आहे, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण असतो तेव्हाच आपण त्यामध्ये आनंद करू शकतो. He knew God would be honored through both his life and his death. आणि पौलाला हे माहिती होता की तरी तो जगला किंवा मेला तरी परमेश्वराची महिमाच होणार आहे याच्याद्वारे. He said that we need to imitate him just as he imitated Christ. आणि पौलाने असं सांगितलंय, आपल्याला येशू ख्रिस्ताची नकल असं बनायचं आहे, जसं येशू ख्रिस्त आहे तसंच आपल्याला बनायचं आहे. Jesus, while he was on the earth, he imitated the Father. आणि जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता, त्यांनी पिता जसं आहे तसं पितासारखं चाललं, म्हणजे पिताची नकल त्यांनी घेतली. You remember Jesus said that I do what my Father does and I say what my Father does. आणि तुम्हाला आठवतंय का, येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे, जे काय माझा पिता करत आहे तेच मी करतो आणि जे काय माझा पिता सांगतो तेच मी ऐकत असतो. Hallelujah. Hallelujah. What an example Paul set for us too. आणि किती चांगलं असं उदाहरण पौलानी आपल्यासाठी दिलेलं आहे. That he too, when he after receiving Christ as his personal Lord and Savior, he chose to live for Christ, and even his death brought honor to God. आणि हे किती अद्भुत आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर पौलानी आपल्यासाठी इतकं चांगलं उदाहरण दिलंय की येशू ख्रिस्तामध्ये तो जगला आणि मेल्यानंतर सुद्धा सर्व महिमा येशू ख्रिस्तालाच मिळालेला आहे. Hallelujah. हालेलुया. This brings a wonderful example not only for the pastors or for the fivefold ministry, but for each member who says that they are in the body of Christ. आणि हे जे उदाहरण आहे फक्त जे सेवकाईमध्ये आहे, पाळक आणि दुसऱ्यांसाठी नव्हे, तर प्रत्येक जण जे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे प्रत्येक विश्वासूसाठी आहे. So how do we live for Christ? तर आपण येशू ख्रिस्तासाठी कसं जगलो पाहिजे, Or how much should we live for Christ? तर येशू ख्रिस्तासाठी किती जगलो पाहिजे. As a Christians, we live in a family, we live in a society. आणि एक ख्रिस्ती म्हणून आपण एक परिवारामध्ये एक मंडळीमध्ये असे जगत असतो. Each moment do we really live for Christ? तर असं आहे का प्रत्येक क्षणी आपण येशू ख्रिस्तासाठी जगतो. You could be a student. तुम्ही एक विद्यार्थी असू शकता. You could be a working person. किंवा तुम्ही काम करणारे असू शकता. You could be somebody who is a teacher or a professor or an engineer.
तुम्ही एक इंजिनियर असू शकता किंवा एक शिक्षक सुद्धा असू शकता. Does your life bring glory to God? पण तुमचं जीवनामधून परमेश्वराची महिमा होत आहे का? Is your life in this statement is to live is Christ and to die is gain? आणि तुमच्या जीवनामध्ये जगणं म्हणजे येशू ख्रिस्त आणि मरण हे लाभ असं आहे का? As Christians, our whole lives are to bring glory to God. आणि एक ख्रिस्ती म्हणून आपलं जे पूर्ण जीवन आहे ते येशू ख्रिस्ताला महिमा देणारं असलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. As we live in the family, live in the society, every word that we speak should be living in Christ. Amen. आणि एक परिवारामध्ये ज्यावेळेस आपण राहत असेल किंवा या जगामध्ये ज्यावेळेस आपण वावरत असतो त्यावेळेस प्रत्येक आपल्या जे तोंडातून मुखावाटेतून जे शब्द निघतो ते येशू ख्रिस्ताला महिमा देणारा असला पाहिजे. When you speak, do you bring glory to God? आणि ज्यावेळेस तुम्ही बोलत असता त्यावेळेस परमेश्वराची महिमा होत असते का? What you hear, what you see, what you speak, all matters in the kingdom of God. आणि तुम्ही जे काही बघत असता, जे काही बोलत असता आणि जे काही करत असता ते सर्व काही खूप महत्त्वाचं आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. Paul had the assurance that even in his sufferings, he brought glory to God. आणि पावलाला हे खात्री होता जे काही परिस्थितीमध्ये ते होता, जे काही समस्यामध्ये होता त्याच्यामध्ये पण परमेश्वराला महिमा मिळत आहे म्हणून. Even in his sufferings, he was accomplishing that goal to live as Christ. आणि जे त्रास ते काढत होता किंवा जे त्रास त्यांना शोषण जे त्याचं होत होता त्याच्यामध्ये पण परमेश्वराचंच महिमा होत होती. Paul knew that his death would bring glory to God as well. आणि पावलाला हे सुद्धा माहिती होतं त्याच्या मरणामध्ये सुद्धा परमेश्वराला महिमा मिळणार आहे. Hallelujah. हालेलुया. All glory to God. सर्व महिमा Our परमेश्वराला. death should not be in our death should not be due to sickness and disease, but when we give up our spirit, that brings glory to God. Amen. आणि आपलं जे मरण आहे ते कुठलं रोगाने किंवा मग कुठलं अपघाताने झाला नाही पाहिजे, पण ज्यावेळेस आपण मरत असेल त्यावेळेस सुद्धा परमेश्वरालाच महिमा मिळाली पाहिजे. You remember Stephen when he was stoned to death? That was people were thinking that by stoning him they'll put him to death, but then he saw Christ himself and he gave up his spirit. आणि जेव्हा स्टीफनला आपण पाहतो त्याला दगड मारून मारण्यात आला, पण लोकांना असं वाटलं की ते दगड मारण्याने तो मेला, पण नाही, पण त्यांनी ते येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि स्वतःचा जे आत्मा आहे त्यांनी देऊन टाकला. Hallelujah. हालेलुया. That kind of death we are looking for. आणि अशा प्रकारचं जे मरण आहे ते आपण बघत आहोत. We must give up our spirit in the hand of our Lord and say, Lord, I come to you. आणि असं आपण मेलो पाहिजे की आपण म्हटलं पाहिजे की येशू ख्रिस्त मी माझा आत्मा आता तुझ्या हातात देत आहे आणि मी तुझ्याकडे येत आहे. Hallelujah. Hallelujah. But as far as I know, when we live on this earth, every move and every second of our life should be meant to live in Christ. आणि जेवेळेस आपण ह्या पृथ्वीवरती जगत आहोत प्रत्येक क्षण आपण जे काही करत असेल ते सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराला महिमा मिळायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. It's all for His glory. आणि हे सर्व काही त्याच्या महिमासाठी आहे. And when we live in Christ, I know that our faith level also increases. आणि जेवेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये जगत असतो त्यावेळेस आपला विश्वास सुद्धा वाढत असतो. And we bring much fruit for the kingdom of God. आणि आपण अधिक फळ देत असतो परमेश्वराच्या राज्यासाठी. God is a good God. आणि परमेश्वर एक चांगलं परमेश्वर आहे. Paul longed for that day to be Paul longed for the day when death would bring him face to face with Jesus. आणि पौल एक त्या दिवसासाठी थांबलेला होता की जे वेळेस जे मरण आहे ते पौलाला येशू ख्रिस्ताच्या समोर उभं करेल. Though he had many encounters with God. आणि ह्याच्या अगोदर पण येशू ख्रिस्ताच्या समोरासमोर तो बरेच वेळा आलेला आहे. But still he chose to live for you and for me and bring the glory to God. तरी त्यांनी निवड केलाय की त्यांनी जगावं तुमच्या आणि आमच्यासाठी आणि परमेश्वराची महिमा व्हावं म्हणून. Hallelujah. Hallelujah. I know many of us are longing for to meet Jesus face to face in a rapture or even as death comes. आणि बरेचसे लोक पण थांबलेले आहे की येशू ख्रिस्ताला त्यांनी समोरासमोर पाहावं किंवा जेवेळेस ते मरणातून परत उठतील किंवा मग परमेश्वर जेवेळेस महिमामध्ये येईल ते परत जगतील तेवेळेस. But till then, पण तोपर्यंत then what? तोपर्यंत काय करायचं? How do we live our lives? तर तोपर्यंत आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे? How must we live our lives
according to God's gospel. तर परमेश्वराच्या वचनानुसार आपण कसं आपलं जीवन जगलं पाहिजे. The gospel is a good news. आणि हे जे स्वार्थ आहे ते एक चांगली बातमी आहे. And then our life should be a gospel to others. आणि आपलं जीवन सुद्धा एक स्वार्थ असलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. Our life should bring good news to others. आणि आपल्या जीवनाद्वारे एक चांगली बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. Hallelujah. Hallelujah. God is a good God. आणि परमेश्वर एक चांगलं परमेश्वर आहे. And if He is a good, according to you, if you think so, आणि परमेश्वर जर चांगला आहे तुमच्या विचारानुसार, He is good and He is good at all times and He will be doing good to you. Amen. आणि परमेश्वर चांगला आहे तो नेहमी चांगलेच कार्य करत राहणार तुमच्यासाठी. All Christians feel the pull of heaven. आणि प्रत्येक ख्रिस्ती लोकांना म्हणजे पूर्ण स्वर्ग मिळालेला आहे असं वाटतंय. But actually, you live on earth here with Christ, it's like heaven. आणि तुम्ही या पृथ्वीवरती जगत असताना येशू ख्रिस्ताबरोबर जेव्हा जगताय ते स्वर्गामध्ये जगण्यासारखं आहे. Hallelujah. हालेलुया. Nothing, absolutely nothing, no death can ever separate you from God's love. आणि नक्कीच काही आपल्याला परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. In 2 Corinthians chapter 5 verse 8 it says, "Yes, we are of good courage and we would rather be away from the body and at home with the Lord." आपण दुसरा करंथी 5वा अध्याय 2 Corinthians chapter 5 verse 8. आणि 8वा वचन बघूया. Yes, we are of good courage and we would rather be away from the body and at home with the Lord. आम्हाला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहणेच आम्ही पसंत करू आणि प्रभू संगती राहू. What we lose in life we will gain in heaven. म्हणून त्याला संतोषविणे हेच आम्ही आमचे ध्येय करतो. So we say we may lose our body here, but with Christ we are one in the spirit. आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभूपासून दूर असलो तरी Our purpose on earth is to live as a light or hope in the darkness of a sinful world. आणि या जगामध्ये जगत असताना एक अंधारामध्ये जसा प्रकाश असतो किंवा एक आशाचा किरण असतो तसं आपण जगलं पाहिजे. It's not me who's saying this. हे मी असं म्हणत नाहीये. Christ has said that you are the light. आणि येशू ख्रिस्त स्वतः म्हटलेलं आहे तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. He said that you are the salt. आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही ते मीठ आहात. So till death comes, we need to be the light and the salt to this world. आणि जोपर्यंत या जगामध्ये आपल्याला मरण येत नाही तोपर्यंत आपण एक मीठ आणि एक प्रकाश म्हणून जगलो पाहिजे. Every conduct of ours should bring glory to God. आणि आपण जे काही करत असेल प्रत्येक कार्यामधून परमेश्वराची महिमा झालीच पाहिजे. That means that we must live in Christ. याचा अर्थ असा आहे की आपण येशू ख्रिस्तामध्ये जगत आहोत. We live a life of sacrifice so we may be assured, as Paul said, that to live is Christ and bring God the glory. आणि आपण आपल्या शरीराचं एक यज्ञ म्हणून देऊन टाकून आणि जसं पौलानी सांगितलं जगणं म्हणजे हे येशू ख्रिस्त आहे आणि मरण म्हणजे माझ्यासाठी लाभ आहे असं जगलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. God has been a good God. आणि परमेश्वर जे आहे ते एक चांगलं परमेश्वर असं राहिलेलं आहे आपल्यासाठी. Praise Jesus. परमेश्वराची स्तुती असो. When you present Christ wherever you are, आणि जेवेळेस तुम्ही जिथे कुठे असाल जेवेळेस परमेश्वराला प्रगट करत असता, wherever you are, when you conduct yourself according to the gospel, आणि जिथे कुठे तुम्ही असेल ते वचनानुसार तुम्ही वागून येशू ख्रिस्ताला प्रगट करत असता, I tell you, you bring Christ's presence there. आणि मी तुम्हाला सांगत आहे परमेश्वराची उपस्थिती तिथं तुम्ही आणत असता. Hallelujah. Hallelujah. So therefore the statements become so clear in your life. For to me to live is Christ and to die is gain. आणि मग हे वचन तुमच्या जीवनामध्ये इतकं खरोखर येईल की जगणं म्हणजे येशू ख्रिस्त आहे आणि मरण म्हणजे लाभ आहे. Hallelujah. हालेलुया. It's a small message. आणि हे छोटंसं असं मेसेज आहे. I've conveyed to you this day. आणि आज तुमच्यापर्यंत मी आणलेला आहे. How should we conduct our lives even in this pandemic? आणि या पॅन्डेमिक मध्ये असताना सुद्धा आपण कसलं जीवन जगलं पाहिजे. That we are not looking forward for death. आणि आपण मरणची वाट पाहत नाहीये. But we're looking forward to live in Christ. पण आपण ह्याच्यासाठी थांबलेलो आहे की येशू ख्रिस्तामध्ये किती अद्भुत रीतीने आपण जगू शकतो. And how should we present our bodies when we live in this earth? आणि या जगात असताना आपलं शरीर आपण कसं राखलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगत आहे. Day to day,
moment to moment, year to year, we need to grow and have a fellowship with God, and His glory will cover us. आणि दिवसांदिवस आणि वर्षानुवर्ष आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि आपण परमेश्वराच्या जवळ अधिक आणि अधिक गेलो पाहिजे याच्यानी की परमेश्वराची महिमा आपल्या जीवनाद्वारे व्हावं. Jesus said, येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे, before His death, He prayed to the Father, आणि त्याच्या मरणा अगोदर येशू ख्रिस्तानी पिताकडे अशी प्रार्थना केली, Father, the glory that you gave me, I give to them. आणि परमेश्वर जे महिमा तुम्हाला दिलेला आहे मी हे लोकांना देत आहे. You are not alone. तुम्ही एकटे नाहीये. You have been surrounded by the glory of God. आणि ते परमेश्वराची महिमानी तुम्ही भरलेले आहात. This is a prayer made by Jesus Himself, the Son of God. आणि हे जे प्रार्थना आहे स्वतः येशू ख्रिस्त जे परमेश्वराचा पुत्र आहे त्यांनी केलेलं आहे तुमच्यासाठी. And if the Son of God has prayed, surely the Father has heard it. आणि जर परमेश्वराच्या पुत्रांनी जर प्रार्थना केलेली आहे तर नक्कीच पितानी ऐकलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. He is a resurrected Jesus. आणि तो पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आहे. He lives in you and He lives in me. ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करत The आहे. same Spirit that resurrected Jesus is in you. आणि जे येशू ख्रिस्ताला जीवन दिलं तेच आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. If you and me allow the Holy Ghost to work in our lives, truly this statement will come to pass in our lives to live for Christ. जर आपण जे पवित्र आत्मा आहे त्याला आमंत्रण दिलं आपल्या जीवनामध्ये आणि कार्य करण्यासाठी मोकळकी दिली तर नक्कीच हे जे वचन आहे आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. To live as Christ means that we are willing to give up anything and everything to Christ. येशू ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे हे असं आहे की येशू ख्रिस्तानी जे काही मागितलं असेल किंवा जे काही त्याग द्यावा लागलं तरी आपण द्यायला तयार आहोत. To live as Christ means that we are willing to give up anything that prevents us from having Christ Himself in our lives. आणि येशू ख्रिस्तामध्ये राहणं म्हणजे असं आहे की येशू ख्रिस्ताला आपल्यापासून लांब जे काही गोष्टी ठेवत असेल त्या गोष्टीला देण्यासाठी आपल्याला कुठलाही खंत वाटणार नाही. Hallelujah. Hallelujah. That means we are not too far from really walking like Christ walked on earth. आणि याच्यापासून आपण जास्त लांब नाहीये जसं येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना चाललं तसं आपण चालू शकतो. Paul's testimony in this regard, he says that whatever we gain, whatever I have gained, I consider it nothing for Christ's sake. आणि पौल इथं सांगत आहे मी जे काही प्राप्त केलेलं आहे ते काहीच नाहीये येशू ख्रिस्तामध्ये. Because he knew God, he knew the Christ alone can satisfy him. आणि पौलाला हे माहिती होतं की फक्त येशू ख्रिस्तच मला तृप्त करू शकतो आणि दुसरं काहीच नाही. I consider everything lost but Christ Himself who's in my life. आणि पौल असं म्हणत आहे जे काही गोष्टी आहे ते सगळं व्यर्थ आहे माझ्यासाठी आणि फक्त येशू ख्रिस्त सर्व काही आहे माझ्यासाठी. Paul also prayed for us saying that you must know the resurrected Christ. आणि पौलानी असं सुद्धा आपल्यासाठी प्रार्थना केली की तुम्ही येशू ख्रिस्ताला जो परत पुनरुत्थान झालेला आहे त्याला तुम्ही जाणून घ्यावं म्हणून. When we know this resurrected Christ, everything seems to be a garbage. आणि जेवेळेस आपल्याला येशू ख्रिस्त जे पुनरुत्थानित परत जिवंत आहे त्याला आपण ओळखतो त्यावेळेस आपल्यासाठी सर्व काही असं शून्य आणि एक नाशवान वस्तू असं वाटेल. Every walk or every step that we take more closer to Jesus, the things that we hold on to seems like it's nothing, but all that we need is God Himself. आणि जितकं अधिक परमेश्वराबरोबर आपण संगतीमध्ये राहू जितकं जवळ आपण परमेश्वराचं जाऊ तितक्या आपल्याला ह्या जगिक गोष्टी जे आहे ते शून्य असं वाटायला लागेल. Hallelujah. Hallelujah. We must come to that place where we can say, God, I know this that you are with me, and having encounter with Him day and night is like living in Christ. आणि आपल्याला त्या स्तरावरती यायचं आहे की आपण परमेश्वराला म्हणू शकतो की परमेश्वर तू जर माझ्याबरोबर आहे तर सर्व काही आहे आणि मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. Moving and having our being with Him is the ultimate goal. आणि परमेश्वराबरोबर सहवास करणं आणि त्याच्याबरोबर जगणंच आपल्यासाठी महत्त्वाचा एक नियम आहे. Having such an encounter with Him, knowing that every move that we move is from the Father. आणि अशी एक परमेश्वराकडून आपल्याला जाणीव मिळणं की प्रत्येक
पाऊल जे काय आपण उचलत आहे ते परमेश्वराकडूनच आहे म्हणून. When you are in a particular place or when you are taking a step, you will have that assurance, that peace from God, because you know that it's from the Father. आणि तुम्हाला एक खात्री असेल की तुम्ही जे काय पाऊल उचलत आहे किंवा जे काही तुम्ही निर्णय घेत आहे, करत आहात, ते परमेश्वराकडूनच आहे आणि नक्की आहे, कारण की तुमच्यामध्ये ते शांती असेल. These all fall in place when you and I choose to live in Christ. आणि हे सगळे आपल्या आपल्या जागेवर पडतील किंवा आपोआप घडत जातील जेवेळेस तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये जगायला सुरुवात करू. All things that are surrounding our life should be, Jesus should be the center of it. आणि आपल्या जीवनामध्ये जे काय अवतीभवती चाललेलं आहे ते सगळं काही आपल्याला येशू ख्रिस्ताकडेच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. You may say, how is it possible? आणि आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. Now these pandemic days, it's very tough. I can't even focus on what things I am doing. आणि आता जे पॅन्डेमिक चालू आहे ह्याच्यामध्ये जे काही घडत आहे त्याच्याकडे सुद्धा माझं लक्ष नाहीये. It's very easy for you to say. आणि हे खूप सोपं आहे But बोलण्यासाठी. let me tell you the truth. आणि मला तुम्हाला खरं सांगू द्या. I am too living with you in this pandemic. आणि मी पण तुमच्या बरोबर याच पॅन्डेमिक मध्ये जगत आहे. I too have faced many tough times. आणि माझ्या जीवनामध्ये पण बरेचसे असे वाईट असे परिस्थिती आलेले आहेत. But I have allowed the Holy Spirit to help me to walk and to gain the life that Paul said to live is Christ. पण हे मी निवड केलं की पवित्र आत्म्याला मी आमंत्रण देईन माझ्या जीवनामध्ये आणि त्याला कार्य करण्यासाठी मी मोकळीक दिलेली When आहे. you and I allow the Holy Ghost to work within us, आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याला मोकळीक देत असतो आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, it becomes more easier, more simpler to live for Christ. आणि हे खूप सोपं होऊन जातो येशू ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी तुम्हाला आणि मला. And you can feel literally His presence surrounding you. आणि नक्कीच तुम्हाला त्याचं जे उपस्थिती आहे तुमच्या अवतीभवती असण्याचं तुम्हाला नक्कीच हे समजून येईल. To live as Christ means that Christ is our focus, our goal and our chief desire. आणि येशू ख्रिस्तामध्ये जगणं म्हणजे हे असं आहे की येशू ख्रिस्तच आपलं लक्ष आहे आणि येशू ख्रिस्तच आपलं एक नेम आहे की आपल्याला जे काही करायचं आहे ते फक्त येशू ख्रिस्तच आहे. If Jesus is your chief desire, He says that He will fulfill the desire of your heart. आणि हृदयाची इच्छा सुद्धा येशू ख्रिस्त आहे. म्हणजे जेवेळेस बायबलमध्ये असं लिहिलं आहे तुमचं हृदयाची इच्छा पूर्ण होईल म्हणजे येशू ख्रिस्त पूर्ण झाला. Hallelujah. Hallelujah. Let us take this challenge from this day on. आणि आजपासून असं एक चॅलेंज आपण घेऊया That Jesus be the center of our life. आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचं एक महत्वाचा भाग बनू द्या. That Christ is our focus. आणि येशू ख्रिस्तच आपलं लक्ष आहे. Every moment we live for Christ. आणि प्रत्येक क्षणी आपण येशू ख्रिस्तासाठी And जगायचं. you will see these things manifesting in your life. आणि हे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रगट होताना आपण बघूया. All your heart's desire will come to accomplish. आणि तुमच्या हृदयाचे प्रत्येक जे इच्छा आहे ते पूर्णात येताना आपण बघूया. And you will magnify the Lord and give the testimony to others as God is a good God. आणि तुम्ही परमेश्वराला महिमा देताना तुम्ही साक्ष द्याल की परमेश्वर चांगला आहे. Challenges may come. आणि परिस्थिती किंवा कठीण समस्या येऊ शकतात. Struggles may be there. आणि कठीणाई असू शकते. The mountains may come up. आणि डोंगर सुद्धा येऊ शकतात. There might be volcanoes in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये बरेचशे अशा वाईट गोष्टी असू शकतात. Yes, these are the facts. आणि हे खरं आहे. Yeah, these are the truths for your life. आणि हे खरं आहे तुमच्या जीवनामध्ये. But there is one thing. पण तरी एक गोष्ट आहे. Above all these things, या सर्व गोष्टींपेक्षाही अधिक the ultimate truth. आणि एक असं खरं सत्य, A God of peace, who said peace to you. आणि ह्या सगळ्या अधिक पेक्षा जो परमेश्वर जे शांती असं जे स्वतः शांती आहे तो तुमच्यावरती आहे. And He said you can move the mountains. आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही ते डोंगर सुद्धा हलवू शकता. He said you can walk on waters. आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही त्या पाणीवरती पण चालू शकता. He said that He is your good shepherd. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तो चांगला मेंढपाळ आहे. And He is the one who gave us these opportunities to overcome everything that comes in our lives. आणि त्यांनीच ही संधी दिलेली आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असेल त्याच्यावरती आपण जयवंत व्हावं. Even though you walk through the valley of the shadow of death.
आणि मरणाच्या ते दरीमधून जरी आपण चालत असेल but He is there with you. तरी परमेश्वर आपल्या बरोबर आहे. This acknowledgement is so true. आणि हे जाणीव जे आहे ते किती खरं आहे. Knowing that He is with you will bring you out of no matter what danger you are going through. आणि येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे ह्याची जे जाणीव आहे, तुम्ही जे काही परिस्थितीमध्ये असेल, किती का वाईट असेल, त्याच्यामधून तुम्हाला बाहेर आणेल. And if it is you who have come out from this coronavirus, I tell you this is the time to live for Christ. आणि जर तुम्ही कोरोनामधून परत जीवन होऊन जर नवीन जीवन जर तुम्हाला मिळालेलं आहे, हे जीवन तुम्ही येशू ख्रिस्तासाठी जगू शकता. If Paul could live for Christ, then how much more we can live for Christ. जर पौलानी येशू ख्रिस्तासाठी जगला तर किती अधिक आपण जगू शकतो. To live for Christ should be, as I said, it should be our ultimate goal. Christ is the center point of our mind, heart, body and soul. आणि आपला जे मन आहे, हृदय आहे आणि शरीर याच्यासाठी फक्त येशू ख्रिस्तच मधोमध किंवा महत्त्वाचा असला पाहिजे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Jesus should be in your heart, in your mind, in your soul and everything that you do. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या शरीरामध्ये असलं पाहिजे. जे काही तुम्ही करत असेल त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त असलं पाहिजे. Everything that we do should be for God's glory. आणि जे काही तुम्ही करत असाल ते परमेश्वराच्या महिम्यासाठी असलं पाहिजे. Everything that we do for Christ's glory. आणि जे काय आपण करत असेल ते येशू ख्रिस्ताच्या महिम्यासाठी करत आहे. Then we can say that we have run the race. मग आपण म्हणू शकतो आपण ते जे प्रवास आहे ते पूर्ण केलेला आहे. Then we can say, yes, I have fulfilled the plan that God has given us. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की परमेश्वराची जी योजना आमच्यासाठी होती ते पूर्ण केले आहे. Everything that distracts us from going closer to God, we need to ask God's grace upon our lives. आणि जे काही गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून लांब नेत असेल तर आपण परमेश्वराला त्याचा अनुग्रह मागू शकतो. It's fixing our eyes upon Him. तर आपण आपले जे डोळे, आपले जे लक्ष आहे ते येशू ख्रिस्तावरती लावायचं आहे. Fixing our eyes upon Jesus is such a beautiful life. आणि आपलं जे लक्ष आणि आपले जे डोळे आहे ते येशू ख्रिस्तावरती लावणं हे खूप सुंदर आहे. I have met people who have so many things to share about, but except from sharing this, that I have fixed my eyes on Jesus. आणि मी बऱ्याचशा लोकांना भेटते आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे सांगायला असतात, पण एक गोष्ट सोडून की त्यांचं जे लक्ष आहे, त्यांचं जे डोळे आहे ते येशू ख्रिस्ताकडे आहे. And I say, if they really focused on Jesus, they had much more good things to speak with me. Amen. आणि मी असं म्हणत आहे की जर त्यांनी येशू ख्रिस्तावरती त्यांचं लक्ष लावलं असतं, डोळे लावले असते, तर त्यांच्याकडे अजून अद्भुत गोष्टी असते मला सांगण्यासाठी. Every conversation would be like Christ has done something every moment in their lives. आणि मग त्यांच्याकडे सांगायला प्रत्येक गोष्टीमध्ये येशू ख्रिस्तानी माझ्या जीवनात हे केलं हे बोलण्यासाठी राहिला असता. So then, if we present our bodies as a living sacrifice according to the gospel, it becomes much more easier to live for Christ. आणि जर आपण आपलं शरीर एक जिवंत यज्ञ म्हणून परमेश्वराला जर अर्पण केलं तर परमेश्वराच येशूमध्ये जगणं आपल्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. Hallelujah. Hallelujah. When we live for Christ, we don't even think of dying, because death is just a beginning to enter the glory. आणि जेवेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये जगत असतो त्यावेळेस आपण मरणाबद्दल विचार पण करत नाही, कारण मरण जे आहे ते फक्त एक सुरुवात आहे येशू ख्रिस्ताबरोबर राहण्याचं. He has begun a good work in you. आणि त्यांनी एक चांगलं कार्य तुमच्यामध्ये सुरुवात And it केलेलं is आहे. He who is going to bring to the end with a fruitful pledge of unto Him. Amen. आणि तोच आहे जो तुमच्या जीवनामध्ये ते फळ आणणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ते कार्य पूर्ण करणार आहे. Hallelujah. Hallelujah. God's word has given us clear instruction how to live for Christ. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये हे एकदम सोपे रीतीमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही कसं जगलं पाहिजे येशू ख्रिस्तामध्ये. Each moment we need to love each other as according to His command. आणि प्रत्येक क्षणी आपल्याला एकमेकाबरोबर प्रेम करून प्रेमामध्ये चालण्याची गरज आहे. He said that, come follow me. आणि त्यांनी सांगितलेलं या आणि तुम्ही माझे मागे चालते व्हा. To follow Him is much more easier when our eyes are focused upon Him. आणि त्याच्या मागे चालते होणं त्याचं हे जेवेळेस सोपं होऊन जाईल जेवेळेस आपलं लक्ष पूर्ण त्याच्यावरती केंद्रित असतं. The call to follow Him at the cost of denying our own desires. आणि जेवेळेस चालतं हो म्हणजे आपले जे काही विचार आहे किंवा जे काही इच्छा आहे मनाचे त्याला नाकारून त्याच्या मागे चालणं आहे. Hallelujah. Hallelujah. When we start following Him, it's not our desires, but His desires become so real to us.
आणि ज्यावेळेस आपण त्याच्या मागे चालत असतो त्यावेळेस आपली इच्छा नव्हे तर त्याची इच्छा पूर्ण करणे आणि त्याच्या इच्छामध्ये चालणं Amazing. अद्भुत आहे. There's this one, a man of God who said like this. आणि एक परमेश्वराच्या मनुष्याने असं सांगितलेलं आहे, Man's chief end is to glorify God and to enjoy Him forever. आणि मनुष्याचं एकच ध्येय आहे की परमेश्वराच्या महिमामध्ये जगणं आणि सर्व काळसाठी जगणं. A life lived for God glorifies God. आणि एक परमेश्वरासाठी जगलेलं जीवनामधून नेहमी परमेश्वराच महिमा होत असते. Hallelujah. Hallelujah. This is the call that God has called us. आणि हेच बोलवणं आहे ज्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोलवलेलं आहे. We need to long to live like Paul lived for Christ. आणि आपल्या मध्ये एक इच्छा असली पाहिजे जसं पाऊल जगला तसं आपण जगलो पाहिजे. Hallelujah. Hallelujah. We pursue God with our entire being, with our heart, our mind and our soul. आणि आपण पूर्ण आपलं हृदय, आपलं अंतःकरण आणि आपलं जे शरीर आहे त्याच्यानी येशू ख्रिस्तासाठी जगलो पाहिजे. He has created us for a purpose to have a fellowship and to be like the child of God. आणि परमेश्वराने आपल्याला निर्माणच ह्याच्यासाठी केलेलं आहे की आपण त्याच्याबरोबर सहवासामध्ये राहून त्याच्यासारखं आपण जीवन जगावं आणि त्याच्यासारखं बनावं. To enjoy the relationship which God has originally created for us. आणि त्यांनी जे नातेसंबंध त्यांनी बनवलेला आहे परमेश्वर आणि एक मुलाचं किंवा एक पिता आणि पुत्राचं ते जगण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. It's a beautiful place to be in. आणि ही एक अद्भुत अशी जागा आहे ज्याच्यामध्ये आपण राहू शकतो. Occupy that place because that is meant for you. आणि ते जागाचा कब्जा तुम्ही करून घ्या कारण ते जागा तुमची And आहे. He wants you to be in that position where you and He will have a wonderful time. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्या उपस्थितीमध्ये यावं जिथं तो आणि तुम्हीच आहात फक्त. I believe that you are wishing to live like that, to live for Christ. आणि माझी इच्छा आहे की तुमची पण इच्छा आहे की तुम्ही तसं त्या जीवन जगावं. I believe that a deep desire is in your heart that I must live for Christ. आणि तुमची हृदयाची इच्छा आहे की तुम्ही असं म्हणत असेल की तुम्हाला सुद्धा येशू ख्रिस्तासाठी जगायचं आहे. Wow, that's a desire from God. आणि हे जे इच्छा आहे जे काही ते परमेश्वराकडून आहे. And God will fulfill your desires. आणि परमेश्वर तुमच्या हृदयाची इच्छा पूर्ण करेल. Those who wish to live for Christ must seek Him in His word. आणि जे कुणाला असं वाटतं येशू ख्रिस्तासाठी आपण जगलं पाहिजे त्यांनी ते वचनाच्या द्वारे जगलं पाहिजे. Because Jesus Himself is the word of God. कारण येशू ख्रिस्त स्वतः ते वचन आहे. And He was from the beginning. आणि तो एकदम सुरुवातीपासून आहे. Hallelujah. Hallelujah. Therefore He knows every situation that you are going through. आणि त्याला तुम्ही जे काही परिस्थितीमधून जात आहे ते प्रत्येक परिस्थिती त्याला माहिती So आहे. therefore we need to search Him in the word. म्हणून आपल्याला त्याची शोध आपल्याला वचनामध्ये करण्याची गरज आहे. We must seek the guidance of the Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. A guidance of the Holy Spirit to apply the word of God in our lives. आणि एक मार्गदर्शन पवित्र आत्म्याचं की परमेश्वराचं वचन आपल्या जीवनावरती कसं लागू करायचं. Hallelujah. Hallelujah. When we allow the Holy Spirit, it becomes much simpler and easier to apply the word of God, and it becomes more simpler to walk, to live for Christ. Amen. आणि ज्यावेळेस आपण पवित्र आत्माला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मोकळीकी देत असतो हे सोपं होऊन जातो परमेश्वराच्या वचनानुसार चालणं आणि जगणं. Living for God means giving up ourselves and only God's desires, His will, His plan and purposes for our lives. Amen. आणि येशू ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे आपला स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हाती देऊन टाकणं आणि आपल्या इच्छा वगैरे सगळं सोडून फक्त येशू ख्रिस्ताच्या इच्छाप्रमाणे जगणं आहे. As we draw nearer to Him, come more closer to Him, His desires will become more naturally becomes ours. Amen. आणि जितकं अधिक आपण त्याच्या उपस्थितीमध्ये जितकं अधिक आपण त्याच्या जवळ जाऊ त्याची जे काही हृदयाची इच्छा आहे ते आपल्या हृदयाची इच्छा बनून जात असतं. And we become mature sons of God. मग आपण एक प्राऊड असे मुलं परमेश्वराचे बनत असतो. We are not more babies, but we become the mature sons of God. Amen. आता आपण लहान लेकरू नाही तर आपण परमेश्वराचे प्राऊड असे मुलं असं बनणार आहोत. Mature sons or mature daughters only think how we can please the Father. Amen. आणि एक प्राऊड मुलगा किंवा मुलगी जे आहे ते आपल्या पिताला कसं आनंदित करू शकतो तेच त्याचं लक्ष असतो. Even in the natural, our children can only obey us if they are mature. Amen.
आणि जर नैसर्गिक रीतीने बघितलं तरी आपले मुलं जे आहे ते आपल्याला फक्त तेवेळेसच खुश करू शकतात जेवेळेस ते आज्ञाकारी बनू शकतात, जेवेळेस ते when they become mature. जेवेळेस ते प्राऊड होत असतात किंवा मग समजदार होऊ असतात. Hallelujah. हालेलुया. As we mature, our desires become more like God's desire. आणि ज्यावेळेस आपण प्राऊड आणि समजदार होत असतो त्यावेळेस आपली जी हृदयाची इच्छा आहे ते परमेश्वराची हृदयाची इच्छा ते एकच झालेली आहे. Like parents' desires become a child's desire. आणि हे असं आहे की जसं आई वडिलांची हृदयाची इच्छा तेच मुलांची पण हृदयाची इच्छा झालेली असते. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. God is a good God. परमेश्वर एक चांगला His परमेश्वर word आहे. is good. आणि त्याचे वचन चांगलं And आहे His word is true. आणि त्याचे वचन खरंही आहे. His word is a light unto our path. आणि त्याचे जे वचन आहे ते आपल्या पावलासाठी प्रकाश असं आहे. So therefore our steps will never be stumbling. म्हणूनच आपण कधीही असं ठोकर खाणार नाहीये. Hallelujah. Hallelujah. So we apply the word of God in our lives to become more like Christ. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे वचन आहे ते लागू करत असतो ह्याच्यासाठी की आपण अधिक आणि अधिक येशू ख्रिस्तासारखी बनावं. This is how we live our life for Christ. आणि हे असंच आहे की आपण येशू ख्रिस्तामध्ये जगू शकतो. And therefore this statement like Paul becomes very true that to live is Christ. मग हे पौलानी जे सांगितलेलं आहे ते वचन आपल्या जीवनामध्ये खरं ठरतो की जगणं हे ख्रिस्त आहे And to die is gain. आणि मरणं हे माझ्यासाठी लाभ आहे. Hallelujah. Hallelujah. So the choice is yours. मग निवड जे आहे ते तुमचं आहे The choice is absolutely yours. आणि जे निवड आहे ते फक्त तुमचंच आहे. God will not force you, आणि जे परमेश्वर आहे ते बळजबरी करणार नाही. but it should be your choice to obey God's word. पण ते तुमचं निवड असलं पाहिजे की परमेश्वरा वचनानुसार जगणं. I believe mature sons of God walk exactly like the Father. Amen. आणि मी विश्वास करते की जे परमेश्वराचे लेकरू जे प्राऊड झालेले आहे ते वचनानुसारच जगतील. Then you will not in the sense anytime stumble in your life. आणि याच्यासाठी की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी ठोकर लागून पडणार नाही. Because God will watch over your steps. कारण की परमेश्वर स्वतः तुमचं जे पाऊल तुम्ही जे काय उचलत आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष Your आहे. conversation with Jesus becomes more intimate. आणि परमेश्वराबरोबर तुमचं जे संभाषण आहे ते नक्कीच खरं असं प्रकट होईल. Every time you look forward for hearing from Him. आणि नेहमी तुम्ही थांबलेले असाल की तुम्ही परमेश्वराकडून ऐकत राहण्यासाठी. And that will point to Christ Himself. आणि ते स्वतः तुमचं जे लक्ष आहे ते येशू ख्रिस्ताकडे केंद्रित I करत believe असतं. after hearing this message आणि मी विश्वास करत आहे हे वचन ऐकल्यानंतर and after I sharing this message to you, आणि मी हे वचन तुम्हाला सांगितल्यानंतर that together we will live for Christ. आणि आपण एकत्रित मध्ये आपण येशू ख्रिस्तासाठी जगणार आहोत. That to live, our statement should be to live is Christ. आणि आपलं जे जीवन जे आहे ते असं असलं पाहिजे की जगणं माझ्यासाठी येशू ख्रिस्त आहे. Moment by moment we look to Christ. आणि क्षणोक्षणी आपण येशू ख्रिस्ताकडे बघत राहणार आहे. Because we are surrounded by God's glory. कारण की आपण परमेश्वराच्या महिमाने ढकलेलो आहोत. I believe the Father has heard the Son's prayer. आणि मला नक्कीच खात्री आहे की पितानी आपल्या पुत्राची प्रार्थना ऐकलेली आहे. You may say, how come you're so having such an assurance? आणि तुम्ही म्हणाल की तुम्हाला इतकी खात्री कसं काय आहे? Remember when Jesus, when he stood outside the tomb of Lazarus and he said, Lazarus, come out. And then he says, I know, Father, that you have heard my prayer. आणि तुम्हाला आठवतंय का जेवेळेस येशू ख्रिस्तानी लाजराच्या ते कबरेच्या बाहेर उभं राहून लाजरसला म्हटलं तू जागा हो आणि बाहेर ये. आणि तो म्हटला की पिता तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. Father always hears his prayer. आणि पिता जे आहे ते नेहमी आपल्या पुत्राच्या प्रार्थना ऐकत असतो. And Jesus has prayed this prayer. आणि येशू ख्रिस्तानी तुमच्यासाठी हे प्रार्थना केलेली And आहे. therefore the Father has heard this prayer. आणि म्हणूनच पितानी प्रार्थना ऐकलेली आहे. Hallelujah. Hallelujah. You are one with him. आणि तुम्ही त्याच्याबरोबर एक आहात. Jesus said that nobody can snatch you from the Father's hand. Amen. आणि येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे पिताच्या हातामधून तुम्हाला कुणीही हिसकून घेऊ शकत नाही. No sufferings, no viruses, no corona, nothing can snatch you away from God, Father's hand. Amen.
आणि कुठलीही गोष्ट, कुठली करोना किंवा कुठलंही महामारी तुम्हाला परमेश्वराच्या हातामधून हिसकून घेऊ शकत नाही. Because Jesus has protected you and will protect you and keep protecting you as you abide in Christ. Amen. आणि येशू ख्रिस्तानी तुम्हाला याच्या अगोदर पण सुरक्षित ठेवलेलं आहे, आता पण ठेवेल आणि पुढेही ठेवत येणार आहे. He has washed you with His word. आणि त्यांनी तुम्हाला त्याच्या वचनाने धुवून टाकलेलं आहे. As I said that you are His bride. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही त्याचे नवरी आहात And He is your bridegroom. आणि तो तुमचा नवरदेव आहे. And it is the responsibility of the bridegroom to take care of the bride. आणि हे नवरदेवाचं कर्तव्य आहे की त्यांनी नवरीची काळजी घ्यावं. And Jesus has died for you to give this everlasting life. आणि येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला याच्यासाठी की तुम्हाला हे सर्व काळाचं जीवन द्यावं. Will He not give you all things pertaining to life? मग जीवनाला लागणारे प्रत्येक गोष्ट तो दिल्याशिवाय राहणार आहे का? Hallelujah. हालेलुया. It's a wonderful time. हे एक अद्भुत अशी वेळ होता. I would like to invite all those who don't know about Jesus. आणि मी प्रत्येकाचं आमंत्रण इथं देत आहे की जे कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाहीये आता या क्षणी. I want to tell you that Jesus is the Son of God. आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे, येशू ख्रिस्त हे परमेश्वराचा पुत्र आहे. Jesus died for your sins. आणि येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी मरण पावला. Even before you could ask for forgiveness, He has already forgiven your sins. आणि तुम्ही क्षमा मागण्याच्या अगोदरच त्यांनी तुम्हाला क्षमा केलेला All आहे. that you need to do is just believe in the sacrifice, the Lamb of God. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की येशू ख्रिस्तानी जे ते क्रूसावरती त्याग दिलेला आहे त्याच्यावरती विश्वास And ठेवायचा that His आहे. blood has washed you completely and made you white as snow. आणि त्याचं जे रक्त आहे ते तुम्हाला धुवून बर्फासारखं शुद्ध आणि पांढरं असं केलेलं And आहे. if you have believed it, आणि जर तुम्ही हे विश्वास and केलेला if you आहे have confessed that Jesus Christ is the Lord with your mouth, आणि जर तुम्ही अंगीकार करत असेल की येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे म्हणून, this holy God comes to reside in you. आणि हे पवित्र जे परमेश्वर आहे ते तुमच्या हृदयामध्ये येत असतो वस्ती And करायला. He comes with the Holy Spirit and the Father to reside in you. आणि तो येत असतो पवित्र आत्मा आणि त्याच्या पिता बरोबर तुमच्या हृदयामध्ये वस्ती And the Holy करण्यासाठी. Spirit will help you to walk like Christ walked on the earth. आणि पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल जसं येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना And from चाललेला आहे. this moment you will start living for Christ. आणि आज या क्षणापासून तुम्ही येशू ख्रिस्तासाठी जगणं हे असं निवड करत Yield आहात. unto the Holy Spirit. आणि तुम्ही पवित्र आत्मा वरती अवलंबून राहणार आहात. The Holy Spirit will teach you all things that Jesus has taught in the book, that is the Bible. आणि पवित्र आत्मा तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवेल जे काय बायबलमध्ये लिहिलेलं आहे. According to how Jesus said it. आणि जसं येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे And you will त्याच्यानुसार. see much fruit in your life. आणि तुम्ही बघाल तुमच्या जीवनामध्ये अधिक फळ, Because you are attached to the one, the Holy One. कारण की तुम्ही जे आहे ते एक पवित्र आहे त्याच्याबरोबर जुळलेले आहात And म्हणून. your life will completely be like you are walking a holy walk. आणि तुमचं जे जीवन आहे ते एकदम तुम्ही पवित्र असं जगाल जसं तुम्ही पवित्रतेमध्ये आहात. All this life is beautiful with Christ. आणि पूर्ण जे जीवन आहे ते येशू बरोबर खूप सुंदर आहे. And I love to enjoy His presence every moment. आणि मला नेहमी त्याची जी उपस्थिती आहे त्याच्यामध्ये राहायला खूप आवडत असते. And I know that only His presence can make me different from others. Amen. आणि मला माहिती आहे की फक्त त्याची उपस्थिती जी आहे ते मला सगळ्यांपेक्षा वेगळं करणार आहे. The Israelites, when they were walking on the earth, God told them that only His presence would make a difference in their life, and they are different from others because of the presence of God. Amen. आणि जे इस्रायली लोक आहे त्यांना परमेश्वराने सांगितलं होतं फक्त माझ्या उपस्थितीमुळे तुम्ही वेगळे असाल म्हणून आज ते लोक वेगळे आहेत आणि परमेश्वराची उपस्थिती त्यांच्यामध्ये दिसून येत असते. And we are different people. आणि आपण जे आहे ते वेगळे लोक आहोत. We are very different from others. आणि आपण दुसऱ्यांपेक्षा खूप असे वेगळे आहोत. Hallelujah. Hallelujah. We are called by His very own name. आणि आपल्याला त्याच्या स्वतःच्या नावाने आपल्याला हाका मारण्यात आलेला आहे. Hallelujah. Hallelujah. That brings much joy in my life. आणि ह्या गोष्टीमुळे मला खूप आनंद होतो We माझ्या are जीवनामध्ये. acknowledged by the name of Jesus. आणि आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलवण्यात आलेलं The आहे. name that is above every other name. आणि ते नाव जे सर्वापेक्षा अधिक आणि सामर्थ्य आहे त्या नावात. Hallelujah. हालेलुया. What else do you need in life? आणि अजून काय तुम्हाला या जीवनामध्ये हवं आहे? This name, the magnificent name,
His name is Jesus. आणि हे अद्भुत असं नाव जे आहे ते येशू ख्रिस्त आहे. And we bow before this name. आणि आपण फक्त त्याच नावासमोर झुकत असतो. We will live for this name. आणि आपण त्याच्या नावासाठी जगणार आहोत. And if time comes, we will die for this name. आणि जर वेळ आली तर तेच नावासाठी आपण मरण सुद्धा पावणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Thank you so much for watching. आणि धन्यवाद तुम्ही बघत आहात म्हणून. I thank you that you will take this message seriously and have this walk with Christ. आणि मी असा विश्वास करत आहे जे वचन आहे तुम्ही खरोखर तुमच्या जीवनामध्ये लागू करून ह्या येशू ख्रिस्तामध्ये चालणार आहात. And when we meet, आणि ज्यावेळेस आपण भेटणार आहोत, you and I have great testimonies to give. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे बरेचसे असे साक्ष असतील सांगण्यासाठी That how we live for Christ. आणि कसं आपण येशू ख्रिस्तामध्ये जगत आहोत किंवा जगलो आहोत. Hallelujah. हालेलुया. Until then, see you. आणि तोपर्यंत परत भेटूया. God bless. आशीर्वाद येतो. आमेन.